झेंडूचा जर रोप लावता आला ना तर इकडे कुठे कॉर्नरला लावा. हो, तुम्हाला फार फरक पडेल. हे झेंडूचा का लावतात ना ते ट्रॅक क्रॉप. ट्रॅक म्हणजे काय, आपण कोंबडा पकडायला तिथे त्या काकाने जाळी लावली होती, त्याला ट्रॅप लावला होता. ट्रॅप म्हणजे काय, जाळी लावली. आपण भुसा टाकतो माशाला तर मासा काय होतो, लगेच अडकतो. तसं हे आहे ना, इकडे जर पिवळा झेंडू लावला ना तर ते भुसा लावल्यासारखं आहे. सगळं त्याच्यावर अख्खी भुतावळती त्याच्यावर. त्याच्यामुळं काय होतंय, त्याच्यावर ते जगते खाते, इकडे त्रास नाही देत. म्हणून मका आणि तर झेंडू लावायचा मध्ये मध्ये आधी मध्ये त्या साईडला, मध्ये नाही साईडला, कॉर्नरला. त्याच्याने येतो. आता हे पिवळा बघा, पिवळा कीटक हे लावलाय म्हणून ह्याच्यावर किती कीटक आहेत, एवढे कीटक आहेत. एक दोन कीटक जरी बसला ना तरी लगेच काय तयार करतंय, ते व्हायरस टाकतंय. पांढरी माशी व्हायरस टाकते. व्हायरस टाकला की त्याच्यात इन्फेक्शन चालू होतंय. आता वाढीला तुम्ही खताबिता दिल्यात म्हणून तो आता ताकद करून वर येईल, पण जेव्हा फुलाला येत आहे ना तेव्हा फुल पकडायला आणि मिरची लागायला ताकद लागते, अजून ताकद लागते. तर मग त्याच्या अंगात तेव्हा ताकदच नसते का, तर ह्या किडीमुळे जे व्हायरस लागले असते रोग, त्याच्यामुळे ती ताकद नाही पकडत, ती मिरची वाढतच नाही. तिथे झाड असं खुटतंय, पानं अशी वरच्या बाजूने असे आकसतात. हा, आता ह्याला इन्फेक्शन झालेलं आहे. हे मला आल्या बघितल्या समजतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही पांढरी माशी आता किती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 10 4 माश्या जरी दिसल्या ना एका ह्याच्यावर, तरी तुम्हाला फवारणी करायची. इतकं असं गणित आहे बरं का, लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि ह्याच्याने म्हणून काय करायचा, आता मी तुम्हाला औषध देणार आहे. तर ह्याच्या तो 2 औषधं शिकवणार, सेंद्रिय शेतीमध्ये. तुम्ही घरीच करायची, फवारायची गरज नाही. 4 महिने औषध पुरल, एक औषध 3 4 महिने पुरल. तुम्ही बांध बिन फवारा, ही झाडाबिडा बांध बिन फवारून टाकायची का, इकडं फवारला का ते त्याच्यात जाऊन बसतं, ते परत इकडे येते. अलग अलग करा ना, आपण दाखवायला एकाच भाजत नाही नाव ना.